हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर जसं मटकी वगैरे घडवताना, दिवे बनवताना कुंभाराची गरज असते मातीला आकार देण्यासाठी, तशीच व्यायामाची सुद्धा गरज असते की आपल्या शरीराला आकार देण्यासाठी. शरीराला जर आकार द्यायचा असेल तर व्यायाम हा कुंभार आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे. बरं आता माझं म्हणाल तर मला रोज एक्सरसाइज ही लागतेच. बरं सकाळी सकाळी घाई असेल, नाहीच झालं तर मी संध्याकाळीसुद्धा करते. नाहीच संध्याकाळी झालं तर मग मी चालायला तरी जाते, पण जातेच. तसं चालणं आणि एक्सरसाइज हे दोन्हीही मी करते. हवं तर थोडासा कमी वेळ मिळाला तरीसुद्धा चालेल, पण हे दोन्हीही रोजचं जे आहे ना तर ते मी करतेच. पाहिजे तर 15 मिनटं चालणार आणि अर्धा तास जे आहे तर ते एक्सरसाइज करणार. आणि ही माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीसुद्धा खूप गरजेचं आहे. महिलांना जे पण प्रॉब्लेम्स असतात, PCOD, PCOC, याच्यामध्ये म्हणजे पिरियड्समध्ये जे पण प्रॉब्लेम्स महिलांना येतात, तर याच्यामध्ये ही खूप जास्त चांगली जी आहे तर ते टॉनिक एक्सरसाइज म्हणजे एक औषध आहे, ज्याच्यामुळे सर्व काही ठीक होतं. तुमचे जर केस गळत असतील तरीसुद्धा तुम्ही जर का एक्सरसाइज केली ना तर केस गळणंसुद्धा थांबतं. आणि तुम्ही जर एक्सरसाइज केली तर चेहऱ्यावरती छान असा ग्लो येतो. बरं एक्सरसाइजसोबतच जो आपण जेवण घेतो, आपला आहारसुद्धा सकस असला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला काय होतं की सगळे कामावरती मिस्टर निघून जातात, मुलं स्कूलला जातात आणि उरलेलं जे शिळं भात असतं तर ते आपण खातो आणि त्याच्याने काय होऊन जातं की आपल्याला खूप जास्त त्रास होतो. कधी कधी चेहऱ्यावरती पिंपल्ससुद्धा येतात. तर खूपच जास्त प्रॉब्लेम होतात आणि पिरियड्सच्या याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम होतात. तर त्याच्यासाठी काय करायचं की एक्सरसाइज वगैरे सुरू करून द्यायची. बरं जास्त नाही तर थोडे थोडे 5 मिनटापासून जे आहे ना तर ते तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग आपण करू शकतो. स्ट्रेचिंग केल्यामुळे सर्व स्नायू जे आहे तर ते स्नायूमध्ये लवचिकता येते. तर तुम्ही स्ट्रेचिंग फक्त काही नाही केलं तरीसुद्धा चालेल. 5 मिनटं स्ट्रेचिंग करा आणि 15 मिनटं चाला. 20 मिनटं असेच तुमचे होऊन जात आहेत. फक्त चालताना इकडे तिकडे बसायचं नाही, कोणाशी हळूहळू बोलत चालायचं नाही. हां बोलताय तुम्ही तर बोलायचं, पण टेलत चालायचं नाही आहे. एकदम फास्ट चालायचं आहे, जसं की तुम्हाला घाम यायला पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्हाला घाम येत नाही तोपर्यंत चालत राहायचं. एक्सरसाइज जर करत असाल तरीसुद्धा तुम्ही एक्सरसाइज करत राहायची जोपर्यंत तुम्हाला घाम येत नाही तोपर्यंत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लगेच घाम येतो, म्हणजे लगेच 2-3 तुम्ही जर एक्सरसाइजचं हे केलं तरी घाम आला की लगेच बंद करायची नाही. तुम्ही करत राहायचं, जेवढं तुम्हाला जेवढा वेळ जमतं ना तर तेवढा वेळ तुम्ही एक्सरसाइज करत राहायची. त्याच्यानंतर जे आहे तर ते प्राणायाम वगैरे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. छान आहे, म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला जे आहे ना तर ते सवय लागून जाईल. अगदी 5-5 मिनटाचे जे टायमर आहे तर ते लावून तुम्ही करू शकता. स्ट्रेचिंग करू शकता 5 मिनटं, 5 मिनटं प्राणायाम करू शकता. 5 मिनटं जे आहे तर ते फक्त काय बोलतात त्याला, सूर्यनमस्कार करू शकता. फक्त 5 मिनटं अलाराम लावायचा किंवा तुम्ही जे आहे ना तर ते टायमर लावू शकता. तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही चालू शकता. 5 मिनटाचा जो टायमर आहे तर तो लावून तुम्ही एकदम फास्ट चालू शकता. आता तुम्ही खालीच कुठेतरी गार्डनलाच फिरायला जायला पाहिजे, चालायला जायला पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या टेरेसवरती सुद्धा मोठं टेरेस असेल तर तुम्ही तुमच्या टेरेसवरती सुद्धा चालू शकता. तेवढ्या याच्यामुळे खूप जास्त जो आहे ना तर तो फरक पडतो. एवढंच काय तर किचनमध्ये तुम्ही जर का दूध गरम करायला ठेवलं ना तरीसुद्धा तुम्ही तेवढ्या वेळामध्ये स्ट्रेचिंग करू शकता. अगदी 2 ते 3 मिनटं. म्हणजे हे कारण आता तुम्ही मला देणार नाही आहेत की आम्हाला एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे. एक्सरसाइज करायलाच काय आपल्याला मोबाईल सोडून कशालाच वेळ नाही आहे. घरातली कामं आपण थांबवू शकतो, पण मोबाईल साईडला ठेवू शकत नाही. तर आपण जी आपली जी पण व्यवस्थित अशी जी कामं आहे ना तर ती पहिले करून घ्यायची, एक्सरसाइज करायची आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते निवांत बसायचं अर्धा 1 तास मोबाईल घेऊन. तेव्हा तुम्हाला कोणीही म्हणत नाही की मोबाईल सोड म्हणून, का मोबाईल घेऊ नको किंवा काय ते. पण कामं सोडून मोबाईल घेऊन बसायचं नाही. जी कामं असतात तर ती तर रेंगाळतातच आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइजचं तर मग विचारच करू नका. कामांनाच उशीर झाला त्याच्यामध्ये एक्सरसाइज कुठे करणार, म्हणून एक्सरसाइज जी आहे तर ते स्किप होऊन जाते. पण जेवण मात्र अजिबात स्किप होत नाही. तर जेवण स्किप करून बघा. एक्सरसाइज तुम्ही 1-2 वेळेस करून बघा आणि जेवण स्किप करा. म्हणजे काय होतं ते बघा. अजिबात होणार नाही आहे ते. तुम्ही ते तसं काहीही करणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर जेवण स्किप करू शकत नाही तर तुम्ही एक्सरसाइजसुद्धा स्किप नाही करायची. थोडी जी आहे ना तर ती सवय लावायची. एकदा का सवय लागली ना
तर तुम्हाला ती करावीशीच वाटेल. बरं, मी कधी-कधी काय करते, अंघोळ करूनसुद्धा एक्सरसाइज करते. आता सांगायचं असं, की कधी-कधी काय होतं, पाणी वगैरे जायचं असतं किंवा मुलांना स्कूलला जायचं असतं आणि पाणी गरम असेल तर परत ते गार होऊन जाईल म्हणून मग मी अंघोळ करून घेते. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहे, पण थंडीच्या दिवसातलं सांगते. आणि काय वेळेला काय होतं, की मला दिवाबत्ती वगैरे लवकर करायची असते, काहीतरी सणवार वगैरे असतो, तर मग मी पहिलं काय करते, की अंघोळ करून घेते आणि दिवाबत्ती जे पण माझं सणवार आहे तर ते करून घेते आणि नंतर एक्सरसाइज करते. बरं, एक्सरसाइज ही सकाळीच अंघोळ केल्याच्या नंतर करायला पाहिजे असं काही नाही आहे. मग मी संध्याकाळीसुद्धा करते. जसा वेळ भेटेल ना तर तसा मी एक्सरसाइज करते. फक्त अंघोळीच्या अगोदर एक्सरसाइज करायचं एकच कारण आहे, की जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो ना, तेव्हा आपल्याला घाम येतो आणि आपण जर का अंघोळ केली नाही तर त्याचा वास हा खूप विचित्र येतो. त्याच्यामुळे अंघोळीच्या अगोदर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर का संध्याकाळी एक्सरसाइज केली तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही अंघोळ करू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर बरेच जणं नाही, जवळपास सगळेच जण जे आहे तर ते उन्हाळ्याची सुद्धा दोन्ही टायमाला अंघोळ करतात. तसं दोन्ही टायमाला एक्सरसाइज ही करायची. त्याच्यानंतर ध्यान तुम्ही करू शकता. मस्त असं शांत बसायचं. बरं, मन भटकतं, मन कुठे भटकत नाही आहे याचा विचार तुम्ही करायचा नाही आहे, कारण मन सगळीकडे भटकतं. तिथे कुठेतरी 4 बायका बसलेल्या असेल आणि त्यांचा जर का आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मन तिथे जाऊन विचार करतं, तिथेच जातं आणि आपल्याला इकडे विचार करायला भाग पाडतं, की त्या काय बोलत असेल, बरं माझ्याविषयीच बोलत असेल का कोणाविषयी बोलत असेल, मला ते ऐकायला पाहिजेत का, मी कशाला एक्सरसाइजला बसले असेल किंवा एक्सरसाइज करायला गेले असेल, असं काहीतरी करतं. बरं, नको त्या ठिकाणी जातं. एवढंच काय, ती आपल्या माहेरीसुद्धा जाऊन येतं, आपल्या सासरीसुद्धा जाऊन येतं. तर असं असतं. तर हा एक हसण्याचा पाठ होता. तर त्याचा विचार करायचा नाही. मन आहे ते भटकतच राहणार. कधी-कधी देवाच्या ठिकाणी पण सुद्धा जातो. तर त्याला सुद्धा देव आवडतो. ध्यानधारणासुद्धा मनाला आवडते. तेव्हाच तर आपण जातो ना. कधी-कधी खरंच मंदिरात सुद्धा जाऊन येतं, स्वामींजवळ सुद्धा जाऊन येतं. बरं असो, आता शांत बसलो आहे ना, तर विचार करायचा काय आपल्याकडे आहे त्याच्यासाठी थँक्यू, कृतज्ञ व्हायचं. बरं, जे नाही आहे ना तर त्याची आपल्याला गरज आहे का? गरज असेल तर ते घ्यायचं. कसं घ्यायचं याचा विचार करायचा. बरं, गरज नसेल ना तर त्याला सांगायचं, की सॉरी बाबा, मला तुझी गरज नाही आहे. त्याच्यासाठी मला स्वतःला त्रास करून घेणार नाही आहे किंवा दुःखीसुद्धा होणार नाही आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजेतच असते. बरं, आपल्या डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती चांगलीच वाटते. पण आपल्या मनाला फावणारी ती प्रत्येक गोष्ट फक्त डोळ्यांना दिसली ना तर ती मनाला आवडतेच असं होतं. पण काही गोष्टी नशिबामध्ये असायला लागतात आणि काही गोष्टी ज्या आहे ना आपल्याला आवडत असतील किंवा नशिबामध्ये असतील तरीसुद्धा देवाला ते आपल्यासोबत असणं मान्य राहत नाही आणि ते चांगलं नसतं आपल्यासाठी. मला जेव्हा 2 मुलं झाली तेव्हा मला सगळेच म्हणत होते, तू एवढी स्वामींची सेवा करतेस आणि तुला स्वामींनी दुसरंसुद्धा मूल दिलं. तर तेव्हा आम्ही विचार केला, मी आणि मिस्टरांनी, की नाही, जे आपल्यासाठी योग्य असेल तेच स्वामींनी आपल्याला दिलं असावं. आणि ठीक आहे, आत्ता 2 मुलं आहे तर नंतर 2 सुनासुद्धा येणार आहे, म्हणजे दोन्ही पण मला मुलीसुद्धा येणार आहे. तर असा विचार करायचा, जे चांगलं आहे ते आपलं आहे, जे चांगलं नाही आहे तर ते सोडून द्यायचं, जे चांगलं आहे तर ते घ्यायचं. तर असा विचार करायचा. जेव्हा आपण असं शांत बसतो, विचार करतो, जे एकदम छोट्यातली छोटी गोष्ट जरी आपल्याकडे असेल ना, माझ्याकडे वॉटर फिल्टर आहे आणि मी वॉटर फिल्टर जे आहे फिल्टर केलेलं पाणी पिऊ शकते, तर याच्यासाठी सुद्धा कृतज्ञ राहायचं. काही ठिकाणी ते सुद्धा नाही, वॉटर फिल्टरचं पाणी तर सोडा, खाली पाणीसुद्धा मिळत नाही आहे. जे साधं पाणी असतं बोरिंगचं ते सुद्धा पाणी मिळत नाही आहे. मग आपण किती भाग्यवान आहोत, की आपल्याला हवं तेव्हा ग्लास भरून पाणी ते पण फिल्टर केलेलं पाणी आपल्याला मिळतं. तर ते सुद्धा आपण पिऊ शकतो. तर असा विचार करायचा, कोण, कुठे, कसं, काय आणि किती याचा विचार केल्यापेक्षा आपण कुठे, कसं, काय आणि किती योग्य आहोत याचा विचार करायचा. एवढं छान वातावरण आहे आणि एवढ्या छान वातावरणात कोण एक्सरसाइज करणार नाही, कोण चालायला जाणार नाही. तुम्ही विचार करा बरं का. मध्ये आमच्या बिल्डिंगी आहेत आणि आजूबाजूला जे आहे तर ती अशी शेती आहेत. शेतींच्या बाजूला जे आहे तर ते असे छान डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये जो सूर्य आहे तर तो ह्या साईडला उगवतो आणि ह्या साईडला मावळतो. उगवतानासुद्धा खूप सुंदर दिसतो. मस्त रेड रेड कलर असतो त्याचा आणि मावळतानासुद्धा खूप छान दिसतो, जो मी आता तुम्हाला दाखवला. इथे मुलं खेळतात. आता ही मुलं जी खेळतात तर हे सुद्धा बघणं खूप म्हणजे गरजेचं आहे. आपली मुलांची एक एक
जी गोष्ट असते तर ती ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मोठी झाली की छोटे असल्याची आठवण यायला पाहिजेत. असं काहीतरी छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहे ना, तर त्या करायच्या, बाकीचं सोडून द्यायचं. नंतर आपल्याला पश्चाताप व्हायला नको, की माझी मुलं कशी मोठी झाली, त्यांनी काय-काय केले ते मला कळालंच नाही, एवढी मी बिझी होते. असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.